विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी अशी शेकडो मुलं बघितलेत, इन्क्लुडिंग मी, की 10वी पर्यंत ही मुलं मॅथ्स मध्ये टॉपर असतात. कुठलाही न्यूमेरिकल त्यात जमतोय पैकीच्या पैकी, ऑलमोस्ट पैकीच्या पैकी मार्क पडतायत. पण याच मुलांना 10वी नंतर 11वीत गेल्यावर काय होतं कळत नाही. मॅथ्स अवघड वाटायला लागतं आणि 12th मध्ये गेल्यावर हा टॉपिक जेव्हा समोर येतो ना, तेव्हा उरलेला सुरलेला कॉन्फिडन्स पण जातो. मी माझंच एक्झाम्पल देतोय. की इंटिग्रेशन जसं टॉपिक सुरू झाला तेव्हा मला वाटायला लागलं की हे काय अपने बस की बात नाही होणार नाही आपल्याकडून. सोडून दिलं. सोडून दिलं मी 12th मध्ये इंटिग्रेशन केलंच नाही. मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे. लाईक करायला विसरू नका. मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर पण तुम्हाला करायचा आहे तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मुद्दा असा आहे की इंटिग्रेशन. प्रॉब्लेम स्टार्ट कुठं होतोय, की इंटिग्रेशन हा खूप मोठा टॉपिक आहे. बरोबर आहे. पहिली गोष्ट, की मुलांनी काय केलं पाहिजे, पहिला फोकस ठेवला पाहिजे, की सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत. चला, इथं गडबड होते. sin xचं डेरिव्हेटिव्ह cos x आहे, पॉझिटिव्ह. पण साइनचं इंटिग्रेशन मायनस cos x आहे. अशा रीतीनं छोट्या फॉर्म्युल्यापासून सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत. बेसिक फॉर्म्युले म्हणजे त्या फंक्शनचं इंटिग्रेशन काय? म्हणजे कुठले आहेत? साइन, कॉस, टॅन, ई रेस टू एक्स, सेक एक्स, कोसेक एक्स, कॉट एक्स या सगळ्यांचं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. बेसिक फॉर्म्युले. ठीक आहे. बेसिक फॉर्म्युले आले. बरं त्याच्यानंतर आता असे फॉर्म्युले सुरू होत आहेत. 1/x² प्लस a² dx. ओके. 1/x² प्लस a² dx. 1/√x² प्लस a² dx. रूट x² प्लस a² dx बघितलं. मग असे 3 फॉर्म्युले नाहीयेत, 9 फॉर्म्युले येतील. कसं? x² मायनस a², x² मायनस, x² मायनस, a² मायनस x². चला ही फॉर्म्युलेची लिस्ट वाढली. बर त्याच्यानंतर फॉर्म्युले मला सगळे येतायत. बर. पण न्यूमेरिकल असं सॉल्व्ह करतोय हो मी. एका वेळेस एक एक्सरसाइज घेतोय ना, पटापट सॉल्व्ह करतोय. पण मला एक्झाम मध्ये टाइप कुठला आहे तेच कळत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हच करता येत नाही पटकन. दुसरा पॉइंट की मुलांना टाइपच कळत नाहीये. बर ठीक आहे. बर मला पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम जमतात, पण एमसीक्यू बघितली की एक वेगळीच भीती वाटते. हे सगळे तुमच्या मनातले प्रश्न आहेत. हे सगळ्या तुमच्या मनातल्या समजुती आहेत इंटिग्रेशन बद्दल, ज्यामुळे तुम्हाला इंटिग्रेशन करू वाटत नाहीये. पण बाळांनो, काही गोष्टी मला तुमच्याशी रिव्हील करायच्या आहेत लक्षात घ्या. जर आपण शांतपणे ऑब्झर्व्ह केलं, शांतपणे, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की मार्क्स ॲप्लिकेशन वरती आपण जर बघितलं 2025 बरं का, सीईटी 2025 ला किती प्रश्न आले होते तुम्हाला सांगतो. मी बघून ठेवले अगोदरच 48 क्वेश्चन्स होते. मी डायरेक्टली 48 बघा. अरे नाही, नाही 49 क्वेश्चन्स आहेत. हा 50वा क्वेश्चन 2024 चा आहे. म्हणजे 49 क्वेश्चन्स हे कशाचे आहेत? डेफिनाइट इंटिग्रेशन इनडेफिनाइटचे सॉरी इनडेफिनाइटचे आहेत. बरं मग डेफिनाइटचे किती आले होते? आपण डेफिनाइटचे बघूया आपण क्वेश्चन्स. डेफिनाइट इंटिग्रेशन आणि तेही जर बघितलं तर तेही 30 पेक्षा जास्त होते असं मला वाटायला लागलंय. किती आहे जरा बघू का? 41 होते. ओके. 32 क्वेश्चन्स आहेत. 49, 32 आणि तुम्हाला क्लिअरली सांगतो, जेवढ्या शिफ्ट झाल्या, तेवढ्या शिफ्टमध्ये एरिया अंडर कर्व्ह येणार की रे बाळांनो, एरिया अंडर कर्व्ह आणि त्याचे पण आता मार्क्समध्ये सगळेच क्वेश्चन ऑलमोस्ट असतात. एका दुसरा प्रश्न 16 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे बघा 2025 गेल्या वर्षी 49 क्वेश्चन इनडेफिनाइटचे होते. आणखीन किती होते बघीन मला आठवेनाच आता, बट ठीक आहे. 16 क्वेश्चन्स इकडचे होते आणि ते कितीतरी समजा 40 होते म्हणूया आपण किंवा 32 होते समथिंग. जर याचं जर आपण काउंट केलं 4 आणि 4 8 1 9 तर 97 क्वेश्चन हे 97 क्वेश्चन गेल्या वर्षी सगळ्या शिफ्टमध्ये मिळून इनडेफिनाइट, डेफिनाइट आणि एरिया अंडर कर्व्हचे होते. जवळ-जवळ 97 म्हणजे 100 पकडूया आपण. गेल्या वर्षी मला वाटतं, की 18 शिफ्ट झाल्या होत्या आणि 100 क्वेश्चन 18 पंचे 90 बघा मी तुमच्या आता सांगतोय लक्षात आलं का? की अप्रॉक्सिमेटली प्रत्येक शिफ्टमध्ये इंटिग्रेशनचे 5-5 क्वेश्चन्स येतायत. येतायतच. फार अवघड आहेत का ते? फार अवघड आहेत का? बघूया सॉल्व्ह करून मी तुम्हाला सांगतो. परत मार्क्स ॲप्लिकेशनकडे जाऊया. ओके आणि मार्क्स ॲप्लिकेशनमध्ये डेफिनाइट इनडेफिनाइट इंटिग्रेशनचा जो पॉइंट होता, ओके 318 क्वेश्चन्स टोटल आहेत. त्यात पहिला क्वेश्चन ओके.
हा क्वेश्चन मी घेतो इकडं बरं का, लक्षात घ्या आणि आपण सॉल्व्ह करूया चला. ओके. बघा क्वेश्चन काय? क्वेश्चन आहे इंटिग्रेशन 1 अपॉन कॉस एक्स आणि 1 प्लस कॉस एक्स. ठीक आहे, डीएक्स. मी तुम्हाला सांगतो, आपल्या व्हिजन बॅचवर ओके, सह्याद्री आणि 2027 बॅचवर ट्रिगोचे लेक्चर्स सुरू आहेत 11वीच्या बॅचवर. ओके. अजून जवळ-जवळ 10-15 दिवस मी ट्रिगोच घेणार आहे 11वीच्या बॅचचं. कारण मी प्रत्येक वेळेस सांगतो, जर ट्रिगो 2 जमलं, sin C प्लस sin D फॅक्टरायझेशन, 2 sin A sin B, D फॅक्टरायझेशन, sin 2x, cos 2x हे जर फॉर्म्युले येत असतील, तुम्हाला लिमिट, कंटिन्यूटी, डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन म्हणजे एरिया अंडर कर्व्ह, डिफरन्शियल इक्वेशन हे जमणार नाही तर नाही जमणार. तर तुम्हाला अजून सांगतो, फॉर्म्युले करा. कारण बघा ना, इथं 1 प्लस कॉस एक्स दिसतंय. मला लागणार आहे ट्रिगो इथं. पण इथं तुम्ही एक लक्षात घ्या, आयडिया कशी वापरायची बघा. ऑप्शन ए मध्ये पहिल्यांदा लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. अरे सेक एक्सचं इंटिग्रेशन आहे ते लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. पहिला फॉर्म्युले केले पाहिजेत. पण थांबा, मी आहे ना, मी YouTubeवर फॉर्म्युला सीरीज सुरू करतो. इंटिग्रेशनसाठी. ओके. इंटिग्रेशनसाठी मी फॉर्म्युला सीरीज सुरू करणार आहे. ओके. सगळे फॉर्म्युले विथ प्रूफ वगैरे एक्सप्लेन करेन तुम्हाला छानपैकी. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक टाइप एक्सप्लेन करेन. अशी एक पी-डी-एफच तयार करूया आपण, की त्यात सगळे टाइप एकत्र असतील. ओके. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन बघितला की टाइप ओळखता आला पाहिजे आणि मग प्रॅक्टिस करूया आपण. मी तुम्हाला सांगतो 2025 चे सगळे क्वेश्चन्स मी आता क्रॅश कोर्सच्या व्हिडिओमध्ये ॲड करायला सुरुवात करणार आहे. मॅथ्सचे इंटिग्रेशन पासूनच सुरुवात करणार आहे मी. याच न्यूमेरिकल पासून सुरुवात करणार आहे आपल्या क्रॅश कोर्सवर पण. काळजी करायची नाही. घाबरायचं नाही. पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत. कष्ट घेतल्याशिवाय होणार नाहीये. मी एवढा एक्साइटेड आहे ना, मी तुम्हाला सांगतो याचं रिझन काय आहे माहिती आहे का? मी जेव्हा पी-वाय-क्यूज बघतोय ना मार्क्स ॲप्लिकेशनवरती, काही अवघड नव्हतं. मुलं फक्त पॅनिक मोडमध्ये गेली. पॅनिक अटॅक आला, की अवघड आहे, अवघड आहे. अभ्यास पक्का नव्हता ना. अभ्यास पक्का करा ना आणि कुठं पैसे भरून रिझल्ट नाही मिळवायचा आपल्याला लक्षात घ्या. प्रामाणिकपणे करायचं आहे. मग आता गंमत बघा, मी तुम्हाला सांगतो. हे इंटिग्रेशन सेक एक्स आहे. हे खालचं कॉस वरती गेल्यावर सेक पाहिजे. पण ती टर्म मला सेपरेट पाहिजे ना. ही टर्म नको आहे ना मला. मग मी ॲडजस्टमेंट करतोय कशी बघा. इथं वरती 1 होतं ना. त्यात मी कॉस एक्स ॲड करतो आणि कॉस एक्स मायनस करतो. ठीक आहे. म्हणजे आता बघा, पहिले जे दोघं आहेत, कोण आहेत ते 1 प्लस कॉस एक्स त्याला मी डिनॉमिनेटर सेपरेट करतो. कॉस एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस एक्स. पुढे आहे मायनस कॉस एक्स त्याला मी डिनॉमिनेटर सेपरेट करतो. कॉस एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स आणि चला इथं डीएक्स. शांतपणे बघा. 1 प्लस कॉसला 1 प्लस कॉस कॅन्सल. खालचे कॉस वरती गेल्यावर सेक एक्स होतील. शाब्बास. सेक एक्स डीएक्स. मध्ये मायनस साइन आहे. मध्ये मायनस साइन आहे. कॉसला कॉस कॅन्सल. 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 डीएक्स. ओके. थांबा इथे इंटिग्रेशन साइन परत देतो बरं का मी. म्हणजे हे सेपरेट केलं मी. ओके. कॉसला कॉस कॅन्सल 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. आता शांतपणे बघा. सेकचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. ठीक आहे. मायनस हे 1/2 तसंच. कॉस स्क्वेअर वरती गेल्यावर सेक स्क्वेअर होतील आणि सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे ना. मग सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन येणार लक्षात घ्या. कुठं आहे टॅन? थांबा टॅन एक्स बाय 2 येणार. इथं टॅन एक्स बाय 2 दिसतंय, इथं टॅन एक्स बाय 2 दिसतंय, इथं टॅन, इथं पण टॅन आहे. फक्त आता मला प्लस मायनस बघावं लागेल. मग कॉस स्क्वेअर वरती गेल्यावर सेक स्क्वेअर झालं. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स बाय 2 आणि इंटिग्रेशनमध्ये त्या कोएफिशियंटनं डिव्हाईड करायचं आहे. म्हणजे ह्या 2 ला 2 कॅन्सल होईल आणि माझ्या मते मग ऑप्शन डी इथं 2 आहे, तिथं 2 आहे, इथं 2 नाहीये, पण प्लस साइन नकोय. मला मायनस पाहिजे. ऑप्शन डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. आपण क्लिक करून चेक करूया. ऑप्शन डी करेक्ट आहे. काही अवघड नव्हतं न्यूमेरिकल. आता 4 मिनिटं लागली आपल्याला तुम्हाला एक्सप्लेन करताना बोलतोय म्हणून, नाहीतर विदिन मिनिट सॉल्व्ह होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनला मॅट्रायसेसचा वापर करायचा आहे. बाकी सगळी 0 आहेत. आणि इथे मला दिसतंय इंटिग्रेशन काढायचे आहे डिटर्मिनंटचं लक्षात घ्या. मी जरा हे करतो थोडंसं क्रॉप करून घेतो लक्षात घ्या. बघा. आता शांतपणे लक्षात घ्या. मी तुम्हाला काय सांगतोय ते. ओके. आपण नेक्स्ट स्लाइडवर घेऊया. बघा. मी हा क्वेश्चन परत घेतोय. तुम्हाला लक्षात आणण्याचा प्रयत्न करा.
हं. का अवघड जातं सांगतो. पुस्तकात या टाइपचं न्यूमेरिकल नाहीये असं तुम्हाला वाटेल. पण मी शोधणार आहे. मी शोधणार आहे. तुम्ही पण शोधणार आहात. पुस्तकात हे न्यूमेरिकल आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो असं न्यूमेरिकल आहे. बघा मी सांगतो. I इक्वॉल्स टू 7 रेज टू 7 रेज टू 7 रेज टू एक्स इंटू 7 रेज टू 7 रेज टू एक्स इंटू 7 रेज टू एक्स आणि dx. मी जसं तुम्हाला बोललो, की हा प्रॉब्लेम पुस्तकात आहे का? नाहीये. पण पेज नंबर 107 काढा. हा सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. 5 रेज टू 5x इंटू 5 रेज टू एक्स dx. आपल्या इथं काय 7 रेज टू 7 7. एक जरा एक्स्ट्रा दिसतंय तुम्हाला. लक्षात घ्या. पण हा टाइप ओळखायचा. तुम्हाला सांगतो इथं 5 रेज टू एक्स आहे. ते त्याला त्यांनी टी पुट केलंय. ऑब्व्हियसली त्याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते 5 रेज टू एक्स इंटू लॉग 5 येणार. लॉग 5 इकडे आलं. ओके. मग ह्याला टी पुट केलं तुम्ही. ठीक आहे. अगदी तुम्हाला मी सांगतो या केसमध्ये तुमचा जो सगळ्यात मोठा नंबर आहे ना 5 इंटू 5 रेज टू एक्स तो तर येतोच आणि लॉग 5 चा स्क्वेअर झाला इथं. काय झालाय? स्क्वेअर. पण या प्रॉब्लेम मध्ये बघा तुम्हाला याला टी पुट करावं लागणार आहे. ओके. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह इथं, त्याचं डेरिव्हेटिव्ह इथं असं हे 2-3 वेळा होणार आहे. 3 वेळा होणार आहे. तर लॉग 7 3 वेळा येणार आहे. मग लॉग 7 चा क्यूब कुठे आहे बघा. पहिल्या ऑप्शन मध्ये आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे. इथं क्यूब नाहीये. मी तुम्हाला सांगतो न सोडवतो तुम्हाला मी सांगतो ऑप्शन सी करेक्ट आहे. आणि 7 7 7 रेज टू एक्स इथंच आहे. मग मार्क्स ऍप्लिकेशन कुठे जाऊया आपण आणि मार्क्स ऍप्लिकेशन मध्ये ऑप्शन सी ला क्लिक करूया. आन्सर येणार आलंय बरोबर. आन्सर आलेलं आहे. काही अवघड नाही इंटिग्रेशन. तुम्हाला फक्त मला फॉलो करायचं आहे. चला हा नेक्स्ट क्वेश्चन काय दिसतोय तुम्हाला? मी तुम्हाला सांगू का? नेक्स्ट क्वेश्चन पण मला घ्यायचा आहे. ओके. एक लास्ट क्वेश्चन घेऊया बरं का बाळांनो. आणि तुमच्या पण लक्षात येईल, की हा टाइप तुम्हाला पुस्तकात सापडेल का? आहे का? शोधायचंय तुम्ही लक्षात घ्या. पण आता मी सोडवून दाखवतो. काय टाइप आहे लक्षात घ्या. इंटिग्रेशन. खाली जे दिलेलं आहे ते cos 9x आणि cos 2x आहे. cos 9x, cos 2x आणि वर सुद्धा आहे. मी काय गंमत केली बघा, इथं 7x आहे ना, लिहितो की 9x - 2x. परत ट्रिगो 2. परत ट्रिगो 2. sin A - B चा फॉर्म्युला. मग बाळांनो हात जोडून रिक्वेस्ट करतोय, ट्रिगो 2 शिवाय मॅथ्स नाही होणार. माझ्या आयुष्यातली चूक होती ती. मी केलं नाही 11वीत, मी नाही केलं 12वीत, मी नाही केलं इंजिनिअरिंगच्या फर्स्ट 2 सेमेस्टरमध्ये. मी तिसऱ्या सेमेस्टरमध्ये पण नाही केलं. जेव्हा 4थ्या सेमेस्टरमध्ये सुद्धा नाही केलं. थर्ड इयर इंजिनिअरिंग ऐका माझं नीट हां. थर्ड इयर इंजिनिअरिंगला मी गेलो. पहिली सेमेस्टर होती आणि माझ्या लक्षात आलं, की सेकंड इयरचा मॅथ्स M3 टफ सब्जेक्ट अजून आपला राहिलाय. अजून राहिलेला आहे. तुमच्या लक्षात आलं का? तेव्हा मग मी क्लास जॉइन केला. ओके. तेव्हा मी क्लास जॉइन केला. कारण मला कळालं होतं, की आपण 4th इयरला जाणारच नाही, तर सेकंड इयरचा सब्जेक्ट राहिला तर. मग मी तुम्हाला सांगतो क्लासचे पाटील सरांनी मला पहिल्यांदा सांगितलं, की तुला फॉर्म्युले येत नाही म्हणून मॅथ जमत नाही. मी सरांची प्रत्येक गोष्ट ऐकली. जसं तुम्ही आजपासून माझं ऐकणार आहे. पहिल्यांदा ट्रिगो 2 असं ट्रिगो 2 होणार नाहीये. असं. आता कदाचित त्याचा आवाज तुम्हाला येणार नाही ऐकू. पण म्हणतो ना आपण क्षणात ट्रिगो 2 होणार नाहीये. त्यासाठी कष्ट घ्यायचे आहेत. प्रचंड कष्ट घ्यायचे आहेत लक्षात घ्या. आता sin A - B चा फॉर्म्युला sin A cos B म्हणजे sin 9x cos 2x cos 9x sin 2x. करा की डिनॉमिनेटर सेपरेट. डिनॉमिनेटर कोण आहे? cos 9x cos 2x. cos 9x आणि cos 2x आणि dx. ओके. मग आता मला सांगा काय येणार? cosला cos कॅन्सल. sin अपॉन cos tan 9x. तिकडं tan 2x आणि tanचं इंटिग्रेशन log sec असतं बाळांनो. log sec. मग log sec x अपॉन 9 येणार. log sec 9x अपॉन 9. log sec 9x अपॉन 9. log sec 2x अपॉन 2. ऑप्शन सी मला करेक्ट वाटतोय. ऑप्शन सीच करेक्ट वाटतोय. इथं प्लस साइन आहे. मला मायनस पाहिजे. ऑप्शन सीच मला करेक्ट वाटतंय आणि आहे करेक्ट. मग आता माझं ऐकायचं. सांगतो कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाहीये. काही नाही घाबरायचं. पण ट्रिगर 2 पहिल्यांदा करा. मी फ्री ठेवलेत व्हिडिओ सह्याद्री 2027 बॅचवर. अख्खं पुस्तक मी त्याच्यात सोडवून द्यायला लागलोय 11th स्टँडर्डचं. ओके. आणि त्याचबरोबर 2025 आणि अजून चला ठीक आहे. परत आता आपल्या फेव्हरेट ॲप्लिकेशन वरती जाऊया आणि त्याच्यात पुन्हा मॅथ्समध्ये जायचंय मला. बेसिक ऑफ मॅथेमॅटिक्स दिसतंय मला. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अँड आयडेंटिटीज, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. काय आहे मार्क्समध्ये थोडंसं
जेई ओरिएंटेडच आहे बरं का, लक्षात घ्या. मग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आणि आयडेंटिटीज. ओके. मग 2025 वर मला किती क्वेश्चन्स दिसतायत ते जरा बघतो बरं का मी बाळांनो. ओके. सगळे सोपे आहेत. मग हे पण मला त्या बॅचमध्ये ऍड करायचे आहेतच. हे टॅन 20 टॅन हे पुस्तकातलंच आहे रे. हे तर न्यूमेरिकल मला पुस्तकातलंच वाटतंय. मी जरा चेक करू का रे बाळांनो? जरा बघा बघू. हे जे न्यूमेरिकल दिसतंय ना, हे आपल्या पुस्तकातलं आहे का बघूया 2025 ला आलेला क्वेश्चन. ओके. चल ह्या स्लाइडवर ठेवतो मी हां. आणि मी तुमच्यासाठी ना टेक्स्टबुक ओपन करणार आहे. हे टेक्स्टबुक ओपन करताना जरा वेळ लागतोय बरं का रे बाळांनो. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओ खूप मोठा झाला. पण हा मला बघणं गरजेचंच आहे. कारण जर पुस्तकातलं जसंच्या तसं न्यूमेरिकल येत असेल, तर हे जबरदस्त आहे बरं का, लक्षात घ्या. मला तर ते न्यूमेरिकल बघितल्यासारखं वाटतंय. मिसलेनियस मध्ये बघितल्यासारखं वाटतंय. जरा बघा बघू. जरा बघा बघू. हे न्यूमेरिकल तर पुस्तकातलं आहे. कुठे गेलं पुस्तकातलं न्यूमेरिकल? ओके. हे पुस्तकातलं न्यूमेरिकल आहे. ओके, ओके. ह्याच्या खाली लावून ठेवतो बघा मी. टॅन 20, टॅन 80 आहे तसंच आहे. पुस्तकात √3 आन्सर दिलंय त्याचं. पुस्तकात √3 आन्सर दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट मध्ये. ऐक की. मग हे क्रॅश कोर्स मध्ये घेतलं होतं का? घेतलं होतं ना. सगळं घेतल्याच्या बाहेरचं काय येणार नाहीये. आता जर 2025 चे क्वेश्चन्स मी कोर्समध्ये ऍड करत असेल, तर तुमचा कॉन्फिडन्स अरे माझाच वाढलाय कॉन्फिडन्स. मला खात्री आहे. जी लोक फॉलो करतायत ना व्यवस्थित त्यांना चांगले मार्क मिळणारच आहेत. आणि का नाही मिळणार? पण फॉलो करणं म्हणजे वरवर नाही. सांगेल ते ऐकलं पाहिजे. दिलेलं काम केलं पाहिजे. अभ्यासात मन रमवलं पाहिजे. तिथंच आवड निर्माण व्हायला पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी नकोशा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. तात्पुरतं 1-2 वर्ष. आयुष्यभर नाही राहायचं आपल्याला तसं. लाईफ एन्जॉय करायचंच आहे लक्षात घ्या. पण तुमच्या लक्षात आलंय पुस्तकातला हा प्रॉब्लेम सीईटीत आहे तसं आलेलं आहे. ओके. आणि तिथं सांगतो तिथं साइन ए इंटू साइन 60 प्लस ए इंटू साइन 60 मायनस ए हा शॉर्टकट वापरायचा आहे. कॉस ए इंटू कॉस 60 प्लस ए 60 मायनस ए हा शॉर्टकट वापरायचा आहे. माहित नाही तुम्हाला? माहित नाही का? मी तुमच्यासाठी थोडासा अजून वेळ घेतो आणि तो शॉर्टकट तुम्हाला दाखवतो इथं आहे. अगोदर आता पुढच्या स्लाइड वरती जाऊया आपण बरं का. आणि तो शॉर्टकट पहिला घेऊया. ओके. हा तो शॉर्टकट आहे. ओके. फळ्यावर लिहितोय मी. मला तुम्ही रेग्युलर फॉलो करताय ना, तर तुम्हाला 1 महिना 2 महिन्यापूर्वी मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं शॉर्टकट. आता मी तुम्हाला दाखवतो शॉर्टकट. लक्ष द्या. बघा. जर साइन ए असेल इंटू थांबा इंटू साइन 60 मायनस ए असेल आणि इंटू साइन 60 प्लस ए असेल, तर त्याचा फॉर्म्युला 1/4 साइन 3 असतो. 1/4 साइन 3 ओके. कॉस ए इंटू कॉस 60 मायनस ए इंटू कॉस 60 प्लस ए असेल, तर त्याचा फॉर्म्युला 1/4 कॉस 3 असतो. बर. आपल्याला टॅन लागणार आहे. मग मला सांगा टॅन ए इंटू टॅन 60 मायनस ए इंटू टॅन 60 प्लस ए चा फॉर्म्युला काय असणार आहे? ते बरोबर लिहितोय बरं का मी, लक्षात घ्या. याचा फॉर्म्युला काय असणार आहे? जी मुलं म्हणतील ना, ह्याच्यावरून 1/4 टॅन 3 चुकला तुम्ही. अरे टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. मग साइन अपॉन कॉस केलं की 1/4 ला 1/4 कॅन्सल आणि आन्सर येणार टॅन 3 आन्सर काय येणार? टॅन 3 आता गंमत बघा. इथं जर 20 असेल, तर 60 मधनं 20 वजा करा 40 येणार. 7 मध्ये 20 ऍड करा 80 येणार. हे लक्षात घ्या. ओके. आता शांतपणे बघा मी काय म्हणतोय. टॅन 20 हे टॅन 80 मी अगोदर लिहितोय बरं का. टॅन 80 या टॅनचं जर मी कॉट केलं, तर 9th स्टँडर्ड मधली प्रॉपर्टी 90 मायनस थिटा करावं लागतं. मग 90 मधून 40 मायनस करा 50 येईल. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू सेमच आहेत. टॅन 40 म्हणजे कॉट 50. आन्सर काय येणार? टॅन 3 टॅन ए इंटू 3 ए तुमचं 20 आहे. 20 इंटू 3 60 आणि टॅन 60 म्हणजेच की √3. आलं की उत्तर बरोबर. आलं उत्तर बरोबर. मी तुम्हाला आणखीन क्लिअरली सांगू का? प्रॉब्लेम कुठं स्टार्ट होतो माहितीये का? प्रॉब्लेम कुठं स्टार्ट होतो मी तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम होतोय प्रॉपर गाईडन्स नसल्यामुळं. आता मी तुम्हाला सांगतो प्रॉपर गाईडन्स म्हणजे काय एक्सप्लेन करतोय बघा आता. आता हे न्यूमेरिकलच्या हे जे न्यूमेरिकल आहे, हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. ह्याच्यातलं स्टेप्स मोजा ना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 स्टेप्स मध्ये प्रूव्ह केले. तुम्हाला मी आत्ता आरामात प्रूव्ह करून दाखवतो. बघा लक्ष द्या. एल लिहितोय मी.
LHS नीट बघा, LHS मध्ये cos 60 दिसते. cos 60 ची व्हॅल्यू तुम्ही हाफ आणि इंटू बी लिहितोय बघा, cos 20 cos 60 मायनस 20 आणि पुढे जागा नाही म्हणून खाली लिहितोय मी cos 60 प्लस 20. तुमच्या डोक्यात घुसलं का? 40 म्हणजे 60 मायनस 20, 80 म्हणजे 60 प्लस 20, हे लक्षात घ्या. मग आता आपला शॉर्टकट 1/4 इंटू कॉस 3a, तुमचा 20 आहे. मग 1/4 इंटू 2 झालं 8 आणि कॉस 60 ची व्हॅल्यू 2, 1/2 झालं का 1/16, आलं का 1/16. 4 स्टेप मध्ये आन्सर येणार आहे. पण हे माझा अनुभव, ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तुम्ही विजन बॅच वर जावा. ओके, त्याच्यामध्ये लेक्चर्स फ्री अपलोड भरपूर आहेत. माझ्या विजन बॅच, क्रॅश कोर्स, सह्याद्री बॅच, संघर्ष बॅच, फिजिक्स न्यूमेरिकल, ऑर्गॅनिक बॅच वरती नाही म्हणलं तरी 100 व्हिडिओ मी फ्री ठेवलेत सगळ्या बॅचेस मध्ये मिळून. तुम्ही ते बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आजपासून सुरुवात करा, आत्तापासून सुरुवात करा, यश मिळणार आहे. आणि मी क्लिअरली सांगतो, तुम्हाला मी जागरूक करतोय, परत परत हीच गोष्ट सांगणार आहे. माझे काही स्टुडंट हे 105 प्लस मार्क पडलेत त्यांनी. काही म्हणजे टॉपर भरपूर आहेत. सीओएपी, सीएस पहिल्या राऊंड मध्ये मिळालेले स्टुडंट सुद्धा आहेत. पण ते माझे एकट्याचे नाहीये, ते मुलांचं यश आहे. त्यांनी ऑफलाईन क्लासेस सुद्धा जॉईन केले होते. त्या शिक्षकांचं श्रेय आहे. पालकांचं श्रेय आहे. पालकांचे कष्ट आहेत त्याच्यात. मी एकटा नाहीये. सगळे आहेत, लक्षात घ्या. बर, 105 मार्क्स ज्यांना पडलेत ना, ते 96 पर्सेंटाईल वर आहेत. ओके. माझ्या इथला ऑफलाईनचा जवळचा एक स्टुडंट आहे, 103 समथिंग स्कोर आहे, काहीतरी 94 पर्सेंटाईल आहेत किंवा 95-96 बेरीज आहे, 94 आहे. बरं, एक स्टुडंट आहे, त्याला 86 मार्क आहेत, 93 पर्सेंटाईल आहेत. 77चे कितीतरी स्टुडंट आहेत लकीली, आणि सगळ्यांना लकीली 89च पर्सेंटाईल आहे. चला इथपर्यंत ठीक आहे. या 89 वाल्याला एकाला मेकॅनिकल पाहिजे होतं, बेस्ट कॉलेजमध्ये मिळालेलं आहे. खुश आहेत. पण त्याच्या खाली बघा, 10 मार्क फक्त कमी पडलेत. पर्सेंटाईल एवढंच पडले. ओके. किती धक्कादायक आहे. 10च मार्क, फक्त 10 मार्क, लक्षात घ्या. बर, अजून महत्वाचं मी तुम्हाला सांगतो. अजून 10 मार्क ज्यांना कमी पडलेत ना, असा एक स्टुडंट आहे माझ्याकडे, 12च पर्सेंटाईल आहेत. रडायचं का आता? तेवढं बेकार आहे हे. खूप बेकार आहे, लक्षात घ्या. हे नाही जायचं व्हायचं आपल्याला. मग आपल्याला करायचं आहे काय? मी तुम्हाला सांगतो. मी सांगतो ऑर्गॅनिक 10 मार्क. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल 10 मार्क. इंटिग्रेशन ऑलमोस्ट 10 मार्क. हे इथं मुलांना पडतात भोपळा. 0 पडत नाहीयेत मार्क. ही मुलं आहेत, ती लक्षात घ्या. ही मुलं आहेत. ही पण मुलं त्याच्यात आहेत, की इथले मार्क जातात त्यांचे. मग हे 30 मार्क इथं ऍड केले तर 97 होते बेरीज. निदान 95-96 पर्सेंटाईल तरी पाडाल. होय. पण मला एक विचारायचंय तुम्हाला, तुम्ही जर ऑर्गॅनिक परफेक्ट केलं माझ्याबरोबर, त्याच्यानंतर फिजिकल केमिस्ट्री न्यूमेरिकल केले, त्याच्यानंतर इंटिग्रेशन पहिला फॉर्म्युले वगैरे सगळं करून केलं तुम्ही, तर तुम्ही काय एवढ्यावरच थांबणार आहे? बाकीचे टॉपिक पण तुमचे डेव्हलप होणार आहेत, लक्षात घ्या. माझा कॉन्फिडन्स मागण्याचं कारण, माझा कॉन्फिडन्स वाढण्याचं कारण आहेत पाटील सर. त्यांनी माझ्याकडून फॉर्म्युले करून घेतले आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यामागे मला माझी भूमिका पार पडायची आहे. मला तुम्हाला सांगायचंय की हे करा. मग आता सुट्टी आहे, काही दिवस, काही लोकांना म्हणूया आपण, पूर्ण करा त्यात सगळं ट्रिगो टू. सुरुवात करा इंटिग्रेशनला. मस्त टॉपिक आहे. माझ्यावर अभ्यास करा. ऑल द बेस्ट.